हॅलो फ्रेंड्स, तर आजची रेसिपी एकदम खास आहे, एकदम चटपटीत आहे, झणझणीत आहे आणि ज्यांना चटपटीत खायला आवडतं त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल. बनवायला देखील खूप सोपी आहे. स्पेशली पराठा थेपल्याबरोबर खायला म्हटलं किंवा अशीच खायचं म्हटलं तरी खूप छान लागेल. तर व्हिडिओ स्किप न करता रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आजची रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे. त्यासाठी पिकलेले 4 टोमॅटो घेतलेले आहेत, आधी धुतलेले आहेत, पुसून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे कट करायचे आहे. तर त्याचा सगळ्यात आधी हा मधला भाग काढून घेऊया आणि एका टोमॅटोचे असे 2 उभे काप करायचे आहेत. हे 2 फोडी करायचे आहेत. या पद्धतीने 4ही टोमॅटो जे आहेत ना आपण कापून घ्यायचे आहेत. पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत, पाहू शकता. 4ही टोमॅटो कापून घेतलेले आहेत. सिंपल रेसिपी आहे. पॅनमध्ये फक्त पाव चमचा तेल टाकलेलं आहे आणि छोटा पाव चमचा त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर टाकत आहे असं लसणाचे तुकडे करून टाकलेले आणि त्याच्यावर टाकत आहोत हे टोमॅटोलाही गरम झाल्यामुळे पाणी सुटेल आणि लसूणही परतला जाईल आणि पाण्यामुळे तो जळणार देखील नाही. तर या पद्धतीने हे सगळं ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे पूर्ण शिजवून घ्यायचे आहेत. हे पलटी देखील करायची नाही. पलटी जर केली ना मध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे एकदम मिडियम टू लो फ्लेमवर हे शिजून द्यायचे आहे. कवर करायचं आहे. हे व्यवस्थित आतून शिजले जातील ना तसे वरची जी साल आहे ना टोमॅटोची ती एकदम निघायला लागेल. इथं पाहू शकताय हलकेसे हे आपण थोडेसे मिक्स करून घेऊया, जागा हलवून घेऊया आणि लसूण देखील याच्यामध्ये जळला जात नाही कारण टोमॅटोचा ओलसरपणा जो आहे ना त्याच्यामुळे टोमॅटो देखील शिजले जातात. त्याचबरोबर लसूण जो टाकलेला आहे तो देखील शिजला जातो. तर हे थोडेसे असे मिक्स केल्याच्यानंतर पुन्हा हे कवर केलेलं आहे आणि इथं पाहू शकताय एक 7 ते 8 मिनिटानंतर टोमॅटो पूर्ण इथं गळायला सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे आणि वरची स्किन जी आहे ना ती एकदम अलगद अशी निघत आहे, पाहू शकता. तर साल जे आहे ना आपल्याला पूर्णपणे सेपरेट काढून घ्यायचे आहेत. यानंतर आता हे झाकण न ठेवता तशी ठेवायचे आहे, त्यामुळे पाणी देखील आटलं जाईल. आता हे पूर्णपणे जी साल आहे ना टोमॅटोची ती निघत आहे आणि पाणी देखील आटलं गेलेलं आहे. हे पलटी केल्या नाही आपण, त्याच्यामुळे काय होतं टोमॅटो जे आहे ना आतपर्यंत शिजले जातात आणि सगळ्यात छोटी शिजल्यामुळे आतमधून व्यवस्थित शिजल्यामुळे साल देखील निघून येते. याच्यामध्ये 3 ते 4 ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे, टोटली ऑप्शनल आहे. 2 चिमूट हिंग टाकलेला आहे, चव छान येते आणि एकदम थोडंसं इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि या पद्धतीने असं हे बारीक करून घ्यायचं आहे. एकदम असं हे बारीक करण्यासाठी आपण सपाट चमचा, फोक, चॉपरमध्ये देखील तुम्ही टाकून बारीक करू शकता किंवा मॅशरने मॅश करू शकता. अगदी सहजपणे हे शिजले आहेत, त्याच्यामुळे एकदम बारीक असे हे झालेले आहेत, तिथे पाहू शकता. आणि गॅस देखील मी बंद केलेला आहे. जे काही एक्सेस वॉटर होतं ते देखील सुकलेलं आहे. एवढा ओलसरपणा फक्त असायला हवा. तर एकदम हे बारीक असं झालेलं आहे, पाहू शकता. आता हे टोमॅटो आधी आपण शिजवून घेतले, त्याच्यानंतर एकदम मॅश करून घेतलेले आहे बारीक असे. त्याच्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. लसूण देखील छान असा शिजला जातो आणि बारीक देखील झालेला आहे. त्याच्यामुळे मस्त अशी लसणाची आणि टोमॅटोची टेस्ट जी आहे ना ते मिक्स झालेली आहे. तुम्हाला लसूण स्किप करायचं असेल तर करू शकता. जर तुम्हाला थोडंसं मोठं वाटत असेल तर या पद्धतीने देखील हे मॅश करू शकता. पूर्ण थंड झाल्याच्या नंतर एकदम बारीक असं एकसारखे हे मॅश होतं. लसूण देखील एकदम मऊ शिजलेलं आहे. आता इथे टोमॅटो पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला पुढची रेसिपी करायची आहे. तर टोमॅटो इथं पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता याच्यामध्ये बाकीचं साहित्य जे आहे ना ते ॲड करूया. तर मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे. त्यानंतर हिरवी मिरचीचे असे बारीक तुकडे करून घेतलेले, एक हिरवी मिरची टाकलेली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकलेले आहे. काश्मीरी मिरची पावडरचा यूज केलेला आहे, कलर छान येतो आणि तिखट कमी आहे. त्याचबरोबर पाव चमचा काळा मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे हिरवीगार कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे. मीठ आधी आपण थोडंसं वापरलेलं होतं, त्यानुसार इथं काळ्या मिठाचा वापर करायचा आहे. तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया. काळ्या मिठामुळे एकदम चटपटीत अशी चव येते, दिसायला एकदम छान दिसत आहे आणि हलकासा तिखटपणा, आंबटपणा यामुळे चव जी आहे ना एकदम खायला छान लागते. गरम गरम पराठे, थेपले याच्याबरोबर खायला आवडते आणि चटपटीत अशी टेस्ट आहे. तर मुलं देखील आवडीने खातील. पुलावबरोबर खाऊ शकता, अगदी चपातीबरोबर खाऊ शकता, वरण भात असेल तर त्याबरोबर तोंडी लावायला देखील आपण टोमॅटोची ही चटणी झटपट अशी बनवू शकता.
तर मी स्पेशली पराठ्याबरोबर ही चटणी बनवत असते. खूप छान लागते. तुम्ही देखील एकदा बनवून पहा, तुम्हाला देखील आवडेल. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.